प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये होत असलेल्या वाईट घटना यावर देखील देवाला अधिकार आहे. आमच्या जीवनामध्ये येणारे शत्रू यांच्यावर देखील देवाला अधिकार आहे. आमच्या जीवनामध्ये विपरीत ज्या परिस्थिती येतात त्याच्यावर देखील देवाला अधिकार आहे. तो निसर्गावर, तो मानवी मनावर, तो सैतानावर, तो इतर सर्व गोष्टींवर प्रभू आणि स्वामी आहे हे आम्ही कधी विसरू नये. कोणी आमचं किती वाईट चिंतण्याचा जर प्रयत्न केला, पण जर देवाची कृपादृष्टी जर त्याच्या लेकरांवर असेल तर आपलं वाईट कोणी करू शकत नाही. बायबलमध्ये एक खूप सुंदर वचन आहे, तुम्ही जर चांगल्याची आस्था बाळगणारा आहात तर तुमचं वाईट चिंतणारा कोण? आज देवाच्या वचनातून आपण काही गोष्टी पाहणार आहोत. आणि उत्पत्तीचं पुस्तक याचा 50वा अध्याय आणि याचं 20वं वचन. ॲना जी होती एका गरीब घरामध्ये वाढलेली आणि अनेक वेदना तिच्या शरीरामध्ये होत्या. तिच्या 2 भावंडाचं लहानपणामध्येच निधन झालं, मरण पावले ते. आणि 5 वर्षाच्या वयात डोळ्यांच्या आजारामुळे तिला अंधत्व प्राप्त झालं. त्यामुळे ती वाचू शकत नव्हती किंवा लिहू पण शकत नव्हती. आणि जेव्हा 8 वर्षाची ॲना झाली तेव्हा तिची आई क्षयरोग म्हणजे मला असं वाटतं TB त्याच्याने ती मरण पावली. त्यानंतर लवकरच तिच्या अत्याचारी वडिलांनी तिच्या 3 जिवंत मुलांना सोडून दिलं ना. बाकीचे जे 3 जिवंत मुलं होते त्यांनी सोडून दिलं तिच्या वडिलांनी. आणि सर्वात धाकट्याला नातेवाईकांसोबत राहण्यासाठी पाठवलं. परंतु ॲना आणि तिचा भाऊ जिमी जीर्ण गर्द झालेल्या टेक्सबरी अल्महाऊस येथे ते गेले. काही महिन्यानंतर जिमी तिचा दुसरा भाऊ आहे जो तिच्याबरोबर होता तो सुद्धा मरण पावला. आणि जेव्हा ॲना 14 वर्षांची असताना ॲनाची परिस्थिती थोडीफार सुधारली. तिला अंधांसाठी जी असलेली शाळा आहे त्या शाळेमध्ये तिला पाठवण्यात आलं. आणि तिची दृष्टी त्या ठिकाणी हळूहळू सुधारली गेली आणि तिच्यावर शस्त्रक्रिया किंवा ऑपरेशन तिचं झालं. आणि तिने त्या ठिकाणी वाचायला आणि लिहायला ती शिकली. जरी तिला बरं होण्यासाठी संघर्ष करावा लागला तरी तिने शैक्षणिक दृष्टीने उत्तम कामगिरी तिने केली आणि वॅलेडॉक्ट्रिन पदवी त्या ठिकाणी तिने प्राप्त केली. अशा परिस्थितीमध्ये असताना इतर जे अंध लेकरं आहेत, इतर अंध लेकरांना शिकवण्यासाठी ॲनाने पुढाकार घेतला. बघा, तिच्या जीवनामध्ये कितीतरी समस्या आल्या. दुष्ट वडील होते, त्या दुष्ट वडिलांनी लेकरांकडे लक्ष दिलं नाही. लहानपणामध्ये तिचे भावंड वारले. त्याच्यानंतर थोडी मोठी झाली नाही तो आई वारली. काही दिवसांनी पुन्हा तिच्याबरोबर असलेला आणखीन एक भाऊ मरण पावला. आणखीन वाईट गोष्ट की तिला दिसत नव्हतं. आणि सगळं विपरीत परिस्थितीमध्ये ही ॲना लहानपणापासून ह्या कठीण परिस्थितीला तोंड देत होते. अनेक देवाचे लेकरं, अनेक देवाचे लोक ज्यावेळेस जीवनामध्ये अशा प्रकारची परिस्थिती येते निराशेने ग्रासले जातात, हताशा जीवनामध्ये येते. परंतु ॲना अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तिने आशा सोडली नाही, धीर सोडला नाही आणि तिने जिद्द मनामध्ये ठेवली. थोडं ज्यावेळेस तिला वाचायला लिहायला यायला लागलं है ना, ज्यावेळेस अंधांच्या शाळेमध्ये ती गेली आणि अंधांच्या शाळेमध्ये तिला वाचायला आणि लिहायला त्या ठिकाणी शिकले आणि अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी ते वाढले. त्या परिस्थितीमध्ये असताना
तिने जे काही दुःख सहन केलं, प्रतिकूल परिस्थितीमध्ये ती वाढली, निराशामधून ती गेली, त्याच्यामध्ये तिने आशा न सोडता तिच्यासारख्या अशा अनेक जणांना तिने लिहायला आणि वाचायला शिकवलं. आणि त्यातलीच एक जी होती तिचं नाव हेलन केलर. एखादंच तुम्हाला हेलन केलरचं नाव माहीत असेल. शाळेच्या पुस्तकामध्ये हेलन केलरची गोष्ट सुद्धा होती की कशा रीतीने हेलन केलरने तिला दिसत नव्हतं, ऐकू येत नव्हतं, आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा ती शिकली, पदवी तिने मिळवली आणि अनेक लोकांसाठी ती एक आदर्श ठरली. आणि ॲना तिची शिक्षिका होती. प्रेज द लॉर्ड. सांगण्याचं तात्पर्य हे गोष्ट की अनेकदा माणसाच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे दुःख येतात, समस्या येतात, त्रास आणि प्रॉब्लेम येतो. आणि अशा वेळेस अनेक लोक नैराश्यामध्ये जातात, जीवनाची आशा सोडून देतात. आणि आम्ही पाहतो ह्या काळामध्ये तर अनेक लोक आत्महत्यासुद्धा करतात आणि कितीतरी दुःखाची ही गोष्ट आहे. परंतु सांगण्याचं कारण हे की ह्या ॲनानी तिच्या दुःखावर मात केली आणि तिच्यासारखे जे दुःखातून जात आहे, अडचणीतून जात आहे, त्यांना जीवन जगण्यासाठी तिने एक प्रेरणा तिने दिली. आणि हेलन केलरसारखी चांगली विद्यार्थिनी तिला लाभली आणि तिला देखील तिने चांगलं शिकवलं. या ठिकाणी हे सांगण्याचं तात्पर्य योसेफ जो होता, योसेफाच्या जीवनामध्ये सुद्धा आम्ही काही गोष्टी पाहतो. कधी कधी लोकांना असं वाटतं की चांगल्याच लोकांच्या जीवनामध्ये दुःख काय येतं, त्यांच्या वाटेला, चांगल्या लोकांच्या वाटेला दुःख काय येतं असं अनेक लोकांना वाटतं. वाईट लोक आम्ही पाहतो त्यांचं सगळं चांगलं चाललेलं असतं, सगळं त्यांना व्यवस्थित मिळतं, सगळं काही आनंदित असतात, खुशीत असतात आणि सगळं त्यांच्या मनाप्रमाणे पृथ्वीवर घडताना आम्हाला पाहायला मिळतं. आणि काही लोक अतिशय चांगले असतात, अतिशय देवभीरू असतात आणि कोणाचं वाईट करणारे नसतात, परंतु तरी त्यांना अनेक दुःखातून आणि त्रासातून त्यांना जावं लागतं, अनेक अडचणींना त्यांना सामोरे जावं लागतं. देव अन्यायी आहे का? देव असं का होऊ देतो? एखाद्यास मी जी गोष्ट सांगितली त्या गोष्टीमधून तुम्हाला थोडंसं तरी काही गोष्टी कळाल्या असतील. योसेफ जो होता, योसेफ अशाच प्रकारचा व्यक्ती होता जो आपल्या भावंडांमध्ये सगळ्यात चांगला व्यक्ती, सगळ्यात आज्ञाधारक, देवाचं भय धरून चालणारा, देवाच्या इच्छेप्रमाणे चालणारा, पापापासून दूर राहणारा, वाईट गोष्टींपासून दूर राहणारा असा व्यक्ती होता. आणि त्यामुळे त्याच्या पित्याचा तो अतिशय लाडका होता. आणि हे असताना ज्यावेळेस त्याचे भाऊ वाईट गोष्टी करत असत, दुर्व्यवहार ते करत असत, योसेफ आपल्या पित्याला जाऊन सांगायचा की हे भाऊ असं असं काम करताय, अशा प्रकारची चुकीचं कामं करताय, कारण त्याला ते सहन होत नव्हतं. आणि मग योसेफ सुद्धा याला या गोष्टी सहन होत नसे आणि तो आपल्या पित्याला जाऊन सांगत असे की माझे भाऊ अशा प्रकारचा व्यवहार करत आहे, अशा प्रकारचं वागणं त्यांचं आहे. आणि त्यामुळे त्याच्या भावांचा देखील तो नावडता बनला. त्याचे भाऊ सुद्धा त्याचा द्वेष करू लागले, त्याचा हेवा करू लागले, त्याचा मत्सर करू लागले. आणि आम्हाला बघायला मिळतं की ह्या हेव्यापायी त्यांनी आपल्या सख्या भावात संगती दुश्मनी घेतली है ना. आणि त्याला मारून टाकण्याचा सुद्धा त्यांनी विचार केला. ज्या वेळेस तो मिसर देशाचा प्रधानमंत्री किंवा अधिपती झाला आणि त्याच्या भावांना तो भेटला, त्याचे भाऊ घाबरले की आता हा योसेफ एखाद्या वेळेस आमचं वाईट करेल, आम्ही ज्या प्रकारे त्याच्या संगती वर्तणूक केलेली आहे त्याचा बदला तो घेईल. आणि ज्या वेळेस योसेफाला हे कळालं त्याला वाईट वाटलं आणि त्यावेळेस तो सांगतो 20 वचन,
तुम्ही माझे वाईट योजिले, पण देवाची योजना बऱ्यासाठीच होती, की तेने करून बहुत लोकांचे प्राण वाचावे, हे तुम्ही आज पाहतच आहात. हे वक्तव्य योसेफाने आपल्या भावांसंगती केलं. कधी कधी चांगलं असताना ज्यावेळेस जीवनामध्ये वाईट घटना घडतात, वाईट गोष्टी घडतात, आम्ही देवाच्या त्याच्या मागे असलेल्या योजना आणि प्लॅन्स आम्ही विसरून जातो. आणि अनेकदा ज्या वाईट गोष्टी वारंवार आमच्या जीवनामध्ये घडत आहे त्याबद्दल आम्ही देवाला दोषी ठरवतो, आम्ही मनुष्याला दोषी ठरवतो, अनेक लोक स्वतःच्या कर्माला दोषी ठरवतात, है ना, आणि इतरांना दोषी ठरवतात. परंतु योसेफाच्या बाबतीमध्ये आम्ही पाहतो, न तर त्यांनी देवाला दोष दिला, न त्यांनी इतर कोणाला दोष दिला, परंतु ज्या गोष्टी त्याच्या जीवनामध्ये घडत होत्या त्या शांतपणाने तो सहन करत होता. लक्षात ठेवा. आणि अशा परिस्थितीमध्ये देव हा सार्वभौम आहे. सार्वभौम म्हणजे काय? ज्या देवाचं सर्व गोष्टीवर स्वामित्व आहे, जो देव सर्व गोष्टी ज्याच्या कंट्रोलमध्ये आहे, अशा परमेश्वरावर योसेफाने भरोसा ठेवला. हालेलुया. प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये होत असलेल्या वाईट घटना यावर देखील देवाला अधिकार आहे. आमच्या जीवनामध्ये येणारे शत्रू यांच्यावर देखील देवाला अधिकार आहे. आमच्या जीवनामध्ये विपरीत ज्या परिस्थिती येतात त्याच्यावर देखील देवाला अधिकार आहे. तो निसर्गावर, तो मानवी मनावर, तो सैतानावर, तो इतर सर्व गोष्टींवर प्रभू आणि स्वामी आहे, हे आम्ही कधी विसरू नये. बायबलमध्ये आम्हाला बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्तानी ह्या जगामध्ये असताना त्याचं सामर्थ्य प्रदर्शित केलं. त्याने दुष्ट आत्म्यांना घालवलं शब्दानेच आणि दाखवून दिलं की दुष्ट आत्म्यांवर देखील त्याला सामर्थ्य आहे, अधिकार आहे. त्यांनी वादळाला आणि वाऱ्याला धमकावलं, समुद्रात उचंबळणाऱ्या मोठमोठ्या लाटांना त्यांनी शांत केलं आणि दाखवून दिलं की त्याला निसर्गावर देखील त्याचा अधिकार आहे. हालेलुया. त्यांनी मरणावर विजय मिळवला आणि मृत्यूवर देखील त्याला अधिकार आहे, हे त्यांनी दाखवून दिलं. त्यांनी सैतानाला हरवलं आणि दाखवून दिलं की सैतानावर देखील त्याचा अधिकार आहे. हालेलुया. पाहिजे तर तो सर्व परिस्थिती बदलू शकला असता आणि दाखवून देऊ शकला असता की कोणी त्याला पकडू शकत नाही, मारू शकत नाही, पण हे पित्याची इच्छा आहे, यासाठीच तो या जगात आलेला आहे, म्हणून त्याने ते सर्व काही सहन केलं. आणि हे करत असताना कितीतरी दुःख, कितीतरी वेदना, कितीतरी त्रास आणि संकटांना प्रभूला सामोरे जावं लागलं. हालेलुया. तो हे जाणत होता की परमेश्वर देव त्याच्या दूतांना पाठवून त्याचं रक्षण करण्यास सामर्थ्यशाली आहे, पण त्यांनी तसं केलं नाही. आपल्या अधिकाराचा वापर त्यांनी केला नाही, परंतु ते सर्व दुःख, सर्व त्रास, सर्व समस्या, सर्व शत्रू लोक जे त्याच्या विरुद्ध उठलेले आहे त्या सर्वांचं त्यांनी शांतपणे सहन केलं, कारण त्याला ठाऊक होतं की ह्याच कारणासाठी तो ह्या जगामध्ये आलेला आहे. हालेलुया. प्रियांनो, त्याच्या विषयी असलेला देवाचा हेतू त्याला कळालेला होता आणि त्यामुळे प्रभू येशू ख्रिस्ताने कोणतंही चुकीचं वक्तव्य किंवा त्या दुःखामध्ये त्यांनी कोणताही शब्द काढला नाही. शांतपणाने, निमूटपणाने यशाया 53 मध्ये सांगितल्याप्रमाणे त्यांनी सर्व काही शांत रीतीने सहन केलं. हालेलुया. योसेफाच्या बाबतीत सुद्धा आम्हाला ही गोष्ट बघायला मिळते की तो विदेशामध्ये गेला, परकीय लोकांमध्ये राहिला, मिसर देशामध्ये. त्याच्यावर अन्याय झाला, गुलाम म्हणून तो विकला गेला. तिथं देखील त्याच्यावर दोषारोप झाला. आपली सफाई तो देत बसला नाही किंवा अशा परिस्थितीमध्ये देवाला दोष देत बसला नाही की देवा का माझे भाऊ उगीच माझ्या विरुद्ध उठलेले आहे, उगीच माझं द्वेष ते करत आहे, उगीच मत्सर करत आहे, उगीच हेवेनी त्यांनी मला त्या विहिरीमध्ये, कोरड्या खड्ड्यामध्ये टाकलेलं आहे. त्या खड्ड्यातून बाहेर येत असताना मला असं वाटतं की त्याला असं वाटलं असेल की त्याच्या भावांना त्याची दया आलेली आहे, परंतु त्यांनी आणखीन क्रूर काम केलं. त्याला घेतलं आणि व्यापारी लोकांना त्यांना विकून टाकलं. किती मोठा धक्का त्याला बसला असेल.
की सख्खे स्वतःचे भाऊ त्याला गुलाम म्हणून विकत आहे. शॉक बसला असेल. मला माहित नाही आपल्यामधील किती लोकांनी आपल्या घरातील लोकांकडून दुःख, त्रास आणि वेदना सहन केलेल्या आहे. योसेफाने सहन केल्या आपल्या भावांकडून. त्याचा द्वेष झाला, त्याला विकण्यात आला, पोटिफराच्या घरात तो जाऊन राहू लागला, एक गुलाम म्हणून, दास म्हणून. आम्हाला माहिती आहे की मागं पण मी सांगितलं की दास जे असतात त्यांना स्वतःच्या इच्छेवर, स्वतःच्या शरीरावर त्यांना काही अधिकार नसतो. तसंच त्याच्या जीवनावर त्याला काही अधिकार नव्हता. त्याचा मालक जसं त्याला सांगेल तसं त्याला वागावं लागत असे. स्वतःची इच्छा, स्वतःचं शरीर ह्याच्यावर त्याला अधिकार राहिला नाही. पण त्याला एक ठाऊक होतं की त्याचा देव सार्वभौम आहे, त्याचा अधिकार सर्वांवर आहे. तो सृष्टीवर अधिकारी आहे, तो निसर्गावर अधिकारी आहे, तो मानवी मनावर अधिकारी आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि सर्व सैतानी जे योजना आहे, सैतानाचं कार्य आहे, त्याच्यावर देखील त्याला अधिकार आहे. आणि त्यामुळे आम्हाला बघायला मिळतं की त्याचा जो विश्वास होता, देवावर दृढ त्याचा विश्वास होता. भले त्याला पाहणारं कोणी नव्हतं, पण त्याला ठाऊक होतं की त्याचा देव त्याच्याबरोबर आहे. आणि म्हणून दुःखातून मुक्त होण्यासाठी त्याने धीर धरला. कधी कधी अनेक लोक आपल्या जीवनामध्ये आलेल्या, वारंवार येत असलेल्या समस्यामुळे, दुःखामध्ये त्या ठिकाणी तुटून जातात, जगण्याची आशा सोडून देतात, त्याच्यातून बाहेर निघण्याची आशा सोडून देतात. पण योसेफाने आम्हाला बघायला मिळतं की त्यांनी काय केलं की दुःखातून मुक्त होण्याची त्यांनी काय केले, वाट पाहिली आणि धीर धरून परमेश्वराची वाट त्यांनी पाहिली. त्यानंतर आम्हाला बघायला मिळतं आणि जीवन वाचवण्याच्या अंतिम उद्देशावर तो केंद्रित झाला. नुसतं स्वतःचं जीवन त्यांनी वाचवलं नाही, तर पुढं आम्हाला बघायला मिळतं की त्याच्या सर्व कुटुंबाचं त्यांनी रक्षण पुढं केलं. आम्हाला पाहायला मिळतं क्षमेचा मोठं उदाहरण आम्ही पाहतो. त्यांनी आमच्या समोर ठेवलं. त्यांनी अतिशय दुष्ट वागत असलेल्या त्याच्या भावांना देखील त्यांनी क्षमा केलं. दैवी भविष्य आणि अडचणीत आशा शोधण्याच्या विषयांवर आम्हाला पाहायला मिळतं की हा सर्व योसेफाचं जीवनाचं जे घटना आहे ते त्याच्यावर प्रकाश ते टाकतं. आज त्याच्यामधील काही महत्त्वाच्या गोष्टी आज आम्ही पाहणार आहोत. उत्पत्तीचं पुस्तक याचा 37वां अध्याय 37, उत्पत्ति की किताब उसका 37 और 18 से लेकर 20 वचन तक. बघा, या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की योसेफाच्या भावांना जेव्हा योसेफ भेटायला चालला होता आणि दुरूनच योसेफाच्या भावांनी योसेफाकडे पाहिलं आणि त्यांना ओळखलं आणि तो म्हटलं, पहा कोण आलेला आहे, स्वप्नदर्शी आलेला आहे. स्वप्नदर्शी म्हणजे ज्याला स्वप्न पडतात, जो स्वप्न पाहणारा आहे, आणि तो आलेला आहे. आणि आता काय करूया, आपण त्याला पकडून त्याला मारून टाकूया. बघा, त्याचा प्लॅन होता, विचार होता की स्वतःच्या भावाला मारून टाकण्याचा. कोणी आमचं किती वाईट चिंतण्याचा जर प्रयत्न केला, पण जर देवाची कृपादृष्टी जर त्याच्या लेकरांवर असेल तर आपलं वाईट कोणी करू शकत नाही. बायबलमध्ये एक खूप सुंदर वचन आहे, तुम्ही जर चांगल्याची आस्था बाळगणारे आहात तर तुमचं वाईट चिंतणारा कोण. हालेलुया. आणि म्हणून चांगल्या गोष्टी प्रभूविषयी आमच्या मनामध्ये जर आस्था असेल, प्रभूविषयी आमच्या मनामध्ये जर विश्वास असेल, प्रेम असेल, तर जग आणि जगातले कितीही शत्रू आमच्या विरुद्ध उठले, आमचं वाईट करण्याची योजना त्यांनी केली, आमचा नाश करण्याची योजना केली, तरी ते काही करू शकणार नाही. त्याच्या भावांनी त्याला मारून टाकण्याची योजना केली होती. परंतु आम्हाला या ठिकाणी बघायला मिळतं की देवाचं नियंत्रण त्यांच्या मनावर सुद्धा होतं, त्यांच्या शरीरावर होतं. आणि असं करण्यापासून
देवाने त्यांना रोखलं. हालेलुया. त्यांनी त्याला घेतलं आणि खड्ड्यात टाकलं. त्याला मारून टाकायचा प्लॅन होता, पण देवाची योजना काहीतरी वेगळी होती. हालेलुया. तिथं दुसरे व्यापारी लोक तिथून देवाने पाठवले आणि त्यांना असं वाटलं, अरे मारून टाकण्यापेक्षा याला गुलाम म्हणून विकून टाकूया, कमीत कमी पैसे तर मिळतील. आणि त्यांनी त्याला त्या व्यापाऱ्यांच्या हाती विकून टाकलं. त्यांना असं वाटलं किस्सा खतम, प्रॉब्लेम खलास, आता योसेफ काय पुन्हा येऊ शकणार नाही. घरी जाऊन बापाला सांगूया की तो मेलेला आहे, हिंस्र पशूंनी त्याला मारून टाकलेला आहे, आता काटा मार्गातला दूर गेलेला आहे. पण प्रियांनो, देवाची कृपादृष्टी योसेफावर होती. एखाद्या वेळेस आमच्या जीवनामध्ये सुद्धा आमचं वाईट करण्यासाठी जर कोणी विचार केला असेल, पण जर देवाची कृपादृष्टी आपल्यावर असेल तर आम्हाला कोणी काही करू शकणार नाही. हालेलुया. योसेफाच्या जीवनाविषयी आम्हाला पाहायला मिळतं. एखादं त्याला त्या वेळेस समजत नसेल काय घडत आहे माझ्या बाबतीत. उगीचच भावांचा द्वेष, मत्सर, हेवा, राग याला सामोरे त्याला जावं लागत होतं. घरी असताना सुद्धा एखादं त्याचे भाऊ त्याच्या संगती तसंच वागत असतील, है ना, त्याची मजाक उडवत असतील, त्याचा द्वेष करत असतील, त्याचा रागराग करत असतील. पण योसेफाने ह्या गोष्टी मनावर घेतल्या नाही. जस बापाने सांगितलं की त्याच्या भावांना भेटायला जायसाठी, तो त्यांच्यासाठी शिदोरी आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या वडिलांनी दिल्या होत्या त्या घेऊन त्यांना भेटण्यासाठी, त्यांचं क्षेम कुशल विचारण्यासाठी तो गेला. पण आपल्याला पाहायला मिळतं की त्याच्या भावाच्या मनामध्ये त्याच्याविषयी दुष्ट बुद्धी होती, दुष्ट विचार होते. आणि आम्हाला बघायला मिळतं, पण देवाने अशा परिस्थितीमध्ये सुद्धा योसेफाचं रक्षण केलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाचं नियंत्रण अगदी पापी मानवी कृतीवर सुद्धा असतं. किती दुष्ट असू द्या, पण अशा दुष्ट आणि पापी मानवी विचारांवर आणि कृतीवर सुद्धा देवाचं नियंत्रण असतं, हे आम्ही कधी विसरू नये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि अशा लोकांना सुद्धा देव त्याच्या उद्देशांसाठी वळवत असतो. एका ठिकाणी देवाचं वचन सांगतं, राजाचं मन पाट्याच्या पाण्याप्रमाणे परमेश्वराच्या हाती आहे, तो पाहिजे तसं त्याला वळवतो. राजा तुम्हाला माहिती आहे ना, तो मनाचा मालिक असतो त्याच्यात, है ना. त्याला जसं पाहिजे तसं तो करतो. एखाद्याला जीवन ठेवायचं तर जीवन ठेवणार, एखाद्याला मारायचं तर मारून टाकणार. त्याला कोणी विचारणार नाही, तो असं का केलं म्हणून त्याला कोणी बोलणार नाही. पण बायबल सांगतं की त्या राजाचं सुद्धा मन पाटाच्या पाण्याप्रमाणे, पाटाचं पाणी कसं वळवलं जातं ना, है ना, जसं पाहिजे तसं, तशा प्रकारे बायबल सांगतं राजाचं मन परमेश्वराच्या स्वाधीन आहे. तो पाहिजे तसं त्याला वळवतो आणि आपले हेतू, आपल्या योजना तो त्याद्वारे पूर्णत्वास आणतो. दुसरी गोष्ट आम्हाला पाहायला मिळतं की दुःखात मुक्तीचा उद्देश आहे. अनेक लोक कधी कधी आपल्या दुःखाबद्दल देवाला दोष देतात की का हे दुःख, काय समस्या, का हे प्रॉब्लेम, का मी याच्यातून जात आहे, का देवा मीच तुला आढळलो, इतर लोकांना का नाही. ॲनाच्या जीवनामध्ये एखाद्या वेळेस असेच विचार आले असते, पण देवाचा प्लॅन होता की ॲनाच्या द्वारे अनेक लोकांच्या जीवनामध्ये प्रकाश यावा, अनेक लोकांच्या जीवनामध्ये आशा यावी, अनेक लोकांच्या जीवनामध्ये आनंद यावा, अनेक लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन यावं. अनेक लोकांना ज्यांना लिहिता येत नाही, वाचता येत नाही, ऐकू येत नाही, त्यांना कसं काय सुवार्ता सांगितली जाईल, समजत नाही, वचन कसं समजेल कळत नाही. अशांमध्ये ब्रेल लिपीच्या द्वारे बायबल त्या ठिकाणी प्रसारित केलं जावं आणि अशा लोकांना कळावं की येशू कोण आहे, प्रभू कोण आहे. आपल्या जीवनामध्ये आलेल्या दुःखामुळे देवानी या ॲनाला उपयोगात आणलं, अनेक लोकांच्या जीवनामध्ये आशा, जीवन आणि प्रकाश आणण्यासाठी. कधी कधी आमच्या जीवनामध्ये आलेल्या दुःखामुळे प्रभू आम्हाला शिकवतो की इतरांना आम्ही कसं स्थिर करावं. पेत्र अडखळला,
त्याने येशूला नाकारलं. प्रभूने आधीच सांगितलं होतं की तू असं करशील. तो म्हटला, नाही प्रभू, मी तुझ्यासाठी मरायला तयार आहे, मी असं काही करणार नाही. पण येशूने सांगितलं की कोंबडा आरवण्यापूर्वी तू 3 वेळेस मला नाकारशील. आणि तसं घडलं. पण प्रभूने सांगितलं की तू वळला म्हणजे तुझ्या भावांना स्थिर कर. ठीक आहे, तू परीक्षेत पडला, ठीक आहे, तू मला नाकारलं, पण नंतर त्या गोष्टीचा अनुभव घेतल्यानंतर तुला कळालं की तू कुठं कमजोर आहे, कुठं उणा आहे, त्याच्यावर कसा विजय मिळवायचा आहे, हे ज्यावेळेस तुला कळेल त्यावेळेस तू आपल्या भावांना स्थिर कर. प्रियांनो, देव आमच्या दुःखाचा, त्याच्यामधून मिळालेल्या अनुभवांचा उपयोग इतरांच्या जीवनामध्ये आशा आणि शांती आणण्यासाठी करत असतो. इतरांच्या जीवनामध्ये आनंद आणण्यासाठी करत असतो. इतरांच्या जीवनामध्ये मार्ग दाखवण्यासाठी करत असतो. आणि ही गोष्ट आम्ही नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. आणि म्हणून परिस्थितीला, शत्रूला, समस्येला आम्ही दोष देण्याऐवजी प्रभू मला ह्या परिस्थितीमधून का घेऊन जात आहे, देवाची इच्छा माझ्या जीवनामध्ये काय आहे, हे आम्ही समजावं, ओळखावं आणि देवाच्या योजना समजून ज्या परिस्थितीतून देव आम्हाला घेऊन चाललेला आहे त्याच्यामधून देवावर विश्वास ठेवून आम्ही पुढे चालावं. हालेलुया. योसेफाला मला असं वाटतं की ही गोष्ट समजली असेल की देव हे काहीतरी विशेष उद्देशाने करत आहे. एक संकट संपलं का दुसरं. खड्ड्याचा अनुभव, आधी मत्सर, द्वेष, है ना, रागाचा अनुभव त्याला घडला भावांच्या बाबतीत, नंतर त्याच भावाने त्याला खड्ड्यात टाकलं, है ना. रागातून खड्ड्यामध्ये, खड्ड्यातून गुलामगिरीमध्ये, गुलामगिरीमधून चुकीच्या आरोपांमध्ये, त्या चुकीच्या आरोपामधून जेलमध्ये. बघा, परिस्थिती वाईट 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 आणि वाईट होत गेली. हॅलो. एकीकडे आम्ही पाहतो इयोबाच्या बाबतीत पण तसं घडलं. एकामागे एक संकट, एकामागे एक प्रॉब्लेम, एकामागे एक समस्या, दुःख, त्रास. इयोबाला समजे नाही काय घडत आहे. आणि त्या दुःखात भर मित्र पण आले भेटायला. आणि ते मित्र पण असे सांत्वन करण्याच्या ऐवजी त्याचं दुःख बघून तेच दुःखी झाले. कितीतरी दिवस ते शांत बसले, काय बोलावं त्यांना सुचेना, कारण त्यांच्याकडे नव्हतंच सांत्वन करण्यासाठी काय. हॅलो. आणि मग ज्यावेळेस काही नसतं ना आपल्याकडं, मग आपण काही पण उगीच सल्ले देत बसतो, है ना. मग त्याला सल्ले द्यायला लागले. तू काहीतरी पाप केलं असेल, तू काहीतरी केलं असेल, कुठतरी काहीतरी घोटाळा केला असेल, उगीच झालं का हे सगळं, काय देवाला नाव ठेवतो, काय देवानी असं केलं, है ना. तू असा आहे, तू तसा आहे, तू तसा आहे. आणि हळूहळू त्याच्यावर दोषारोप करायला सुरुवात केली. त्याच्या दुःखात आणखीन भर घातली, है ना. ज्यावेळेस लोक ठीक आहे तुम्हाला मदत करू शकत नाही, पण ज्यावेळेस तुमचं दुःख वाढवतात त्यावेळेस ते दुःख आणखीन मोठं होतं, है ना. तुम्हाला दोष देतात त्यावेळेस ते दुःख आणखीन मोठं होतं. ठीक आहे, जर काही समजत नाही तर बोलू नका, पण काहीतरी बोलायचं म्हणून मग ह्या लोकांनी इयोबाच्या दुःखामध्ये आणखीन भर घातली. बरोबर आहे ना. आणि तो आणखीन इतका दुःखी झाला की शेवटी मग त्या आरोपांमुळे इतका संतप्त तो झाला की देवाला सुद्धा त्याच्या मुखातून त्यांनी नको ते शब्द बोलला. पण ज्या वेळेस त्याला कळालं की देवाची योजना त्याच्याविषयी काय आहे, ज्यावेळेस देव त्याच्या संगती बोलला त्याला कळालं, रे मी देवाला उगीच नावं ठेवली. तो म्हणतो, प्रभू एकदा मी बोललो, दोनदाही मी बोललो, जे समजत नव्हतं ते मी बोललो, माझी क्षमा कर. हालेलुया. आज तुम्हाला माहित आहे त्याचा उपयोग काय आहे. आज आपल्याला त्याचा उपयोग आहे. आज त्या गोष्टी बघून आपल्याला समजतं की प्रभू आम्हाला काय शिकवू इच्छितो. करोडो लोक, अब्जावधी लोक ज्यांनी बायबल वाचलेलं आहे किंवा जे बायबल वाचतात, आज त्यांना माहीत आहे की इयोबाचं दुःख काय आहे आणि देवाने त्याच्या जीवनामध्ये ते काय येऊ दिलं. आज त्या दुःखाचा आम्हाला अनुभव त्या ठिकाणी घडतो. प्रभू आम्हाला त्याच्यातून शिकवतो, आम्हाला त्याच्यातून तो आशीर्वादित करतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाची योजना असते प्रत्येक गोष्टीच्या मागे.
एखाद्यास तुम्ही समस्येतून जाता, एखाद्यास कोणती समस्या असेल मला माहीत नाही, कोणता त्रास असेल मला माहीत नाही, पण देव जर त्याच्यातून तुम्हाला नेत आहे, देव तुम्हाला इतरांचं दुःख त्या ठिकाणी दाखवत आहे. अशा दुःखामध्ये तुम्ही इतरांना कशा रीतीने सांत्वन कराल, अशा दुःखामध्ये तुम्ही इतरांना कशा रीतीने त्यांना उभं कराल, कशा रीतीने ख्रिस्ताचं प्रेम त्यांना प्रदर्शित कराल, कशा रीतीने त्यांच्यासाठी तुम्ही प्रार्थना करू शकाल, कधी कधी देव आम्हाला शिकवतो. स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने आमचे दुःख, आमचे आजार, आमच्या वेदना त्याच्या शरीरामध्ये सहन केल्या आणि तो समजला की मानवाचं दुःख काय आहे, मानवाची समस्या काय आहे, मानवाची कठीण परिस्थिती काय आहे. तो सर्व त्याच्यातून गेला आणि म्हणून तो आमच्यासाठी आमचा उद्धारक बनू शकला. हालेलुया. तो समजू शकतो आज त्या सर्व गोष्टी आणि म्हणून तो आम्हाला आमचा उद्धार करू शकतो, म्हणून तो आम्हाला त्या सर्व परिस्थितीतून सोडवण्यास सामर्थ्यशाली आहे. प्रेज द लॉर्ड. कारण तो त्या सर्व परिस्थितीतून गेला, ज्या परिस्थितीतून सर्व मनुष्य जातात. सर्व परीक्षा, सर्व दुःख, सर्व समस्या त्याच्यातून तो गेला आणि त्याला समजलं. आम्हाला बघायला मिळतं की दुःखामध्ये मुक्तीचा मार्ग आहे. योसेफाच्या जीवनामध्ये दुःख आलं, पण त्या दुःखातूनच एक रस्ता देवाने बनवला होता. त्याच्या स्वतःच्या सुटकेसाठी, केवळ त्याच्या स्वतःच्या सुटकेसाठी नाही, तर त्याच्या पूर्ण कुटुंबाच्या सुटकेसाठी देवाकडे एक प्लॅन होता, योजना होती. आणि फक्त त्याच्याच नाही कुटुंबासाठी, तर सर्व जगाच्या उद्धारासाठी देवाचा एक मेन प्लॅन होता. हालेलुया. जरी योसेफ मरण पावला असता, जर योसेफाचं कुटुंब मरण पावलं असतं, तर जे काही परमेश्वराची योजना होती त्याच्या उद्धारकाला, प्रभू येशू ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवण्याची है ना, त्याच्यासाठी देवाला काहीतरी निराळं काहीतरी काम करावं लागलं असतं. आम्हाला माहीत नाही, पण देवाची योजना होती की त्याच अब्रामाच्या वंशामधून ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवावं. प्रेज द लॉर्ड. दुःखामध्ये मुक्तीचा मार्ग आहे. आज तुमच्या दुःखामध्ये, तुमच्या अडचणीमध्ये देवाचा काय मार्ग आहे, काय प्लॅन आहे, प्रभूला विचारूया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तिसरी गोष्ट, दैवी भविष्य आणि वेळ. देवाची योजना कालांतरानंतर समजते. हे लगेच कळत नाही आपल्याला, है ना. आपण गोंधळले जातो, हे का होतं देवा, मीच का सापडलो, है ना, सबकी झोली भर दी मेरीच क्यू खाली, है ना. मोठमोठ्याने कधी कधी आम्ही देवाला म्हणतो, प्रभू सगळ्यांना दिलं, मलाच का नाही दिलं, प्रभू सगळ्यांच्या जीवनामध्ये हे आनंद आहे, मलाच का दुःख, माझ्याच वाटेला का. देवाची योजना आपल्याला कालांतरानंतर समजते. लगेच नाही कळत सगळ्या गोष्टी, है ना. लगेच असं आम्हाला वाटतं की अरे लगेचच्या लगेच सगळं काही व्यवस्थित व्हावं, लगेचच्या लगेच प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावे, देव का ऐकत नाही, देव का उत्तर देत नाही, देव का मला एकटं ठेवलं, का पाडलं एकटं, है ना. प्रभू म्हणतो थांब, समजेल. कालांतरानंतर प्रत्येक गोष्टीचा दैवी काळ आहे, प्रत्येक गोष्टीला दैवी भविष्य आहे. हालेलुया. आणि विशेष करून जे देवावर प्रीती करणारे आहेत त्यांच्यासाठी तर विशेष करून आहे. रोमा 8:28. आमेन. देवावर प्रीती करणाऱ्यास, म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलवलेल्यास सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये जे काही घडतं, दुःख असो, त्रास असो, वेदना असो, परीक्षा असो, अडचणी असो, त्या सगळ्याच्या मागे एक उचित कारण आहे. आणि त्या सर्वांचा उलगडा आम्हाला वेळ आल्यावरच होत असतो. आमेन. देवाचं कार्य पाहण्यासाठी योसेफाला बरेच वर्ष वाट बघावं लागली. त्याला समजलं नाही पटकन देवाची योजना काय आहे, देव काय करू इच्छित होता त्याला लगेच कळालं नाही, पण त्याला बरंच वर्ष थांबावं लागलं. त्याची एक प्रकारे ती तयारी होती. देव त्याला तयार करत होता, सज्ज करत होता, सुसज्ज करत होता. हालेलुया. याकोबाच्या पत्रामध्ये आम्हाला बघायला मिळतं, 1 अध्याय 2 आणि 3 वचन. काय सांगितलेलं मराठीमध्ये? माझ्या बंधूंनो,
नाना प्रकारच्या संकटांनी तुमची परीक्षा होत असताना तेव्हा तुम्ही केवळ आनंदच माना. परीक्षेमध्ये काय करायला सांगितलेलं आहे? आनंद माना. कारण आम्हाला माहित नाही परीक्षा कशाला येते, पण देव ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये काही परीक्षा येऊ देत आहे, परवानगी देत आहे परीक्षा येण्यासाठी, तर याच्या मागं देवाची काहीतरी योजना आहे. आम्हाला एखादं ती आता समजत नसेल. योसेफाला ती तोपर्यंत समजली नाही. खड्ड्यात असताना त्याला कळालं नाही की काय घडत आहे. तो रडत असेल, त्याच्या भावांकडे विनंती करीत असेल की अरे दादा मला मारू नका, मला खड्ड्यातून बाहेर काढा. एखाद्याच त्या व्यापाऱ्यांना विकल्यानंतर तो म्हणत असेल दादा मला घरी येऊ द्या, है ना, रडत असेल. कळालं नाही त्याला. त्या पोटिफाराच्या घरामध्ये नोकरी करत असताना त्याला समजलं नसेल अरे माझ्या बापाच्या घरामध्ये नोकर चाकर आहे आणि ह्या ठिकाणी मी स्वतः गुलामगिरीमध्ये आहे, खाण्याची वाण आहे. सुरुवातीला असेल, पण त्या ठिकाणी तो विश्वास योग्य राहिला, प्रामाणिक राहिला, देवाचं भय धरून राहिला, परीक्षेमध्ये स्थिर राहिला आणि म्हणून तिथं सुद्धा त्याला बढती मिळाली. देव त्याच्याबरोबर असल्यामुळे पोटिफाराच्या घरामध्ये परमेश्वराने आशीर्वाद द्यायला सुरुवात केली. कोणामुळं? योसेफामुळे. हालेलुया. योसेफामुळं पोटिफाराच्या घरामध्ये बरकत आणि आशीर्वाद आला आणि त्याला कळालं, त्याच्या मालकाला, की देव ह्याच्याबरोबर आहे. त्यांनी त्याला उंच पदावर आपल्या घरातील सर्व कारभार योसेफाच्या हातामध्ये सोपवला. योसेफाला वाटलं झाला, प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, बरं झालं, चांगले दिवस आले. पण पुन्हा समस्या आली, पुन्हा संकट आलं. थोडी परिस्थिती सुधरत तर लगेच प्रॉब्लेम. अरे प्रभू काय झालंय? जे नाही केलं त्याबद्दल त्याला जेलमध्ये पडावं लागलं. आणखीन वाईट स्थिती, आणखीन दुःख, आणखीन समस्या. कोणी त्याच्या बाजूला बोलणार नाही, कोणी वकील नाही, कोणी समजणार नाही. एकच होता, देव होता. आणि या सर्व परिस्थितीमध्ये देव त्याच्याकडे निहाळून पाहत होता, त्याची प्रतिक्रिया पाहत असेल, त्याचा विश्वासूपणा निहाळत होता, त्याचा धीर आणि विश्वास देव निहाळत होता की त्याचं मूल किती दिवस त्याच्या संगती विश्वासू राहत. आणि योग्य वेळ आल्यानंतर देवाने त्याला उंच केलं. एवढं उंच केलं की मिस्र देशाचा अधिपती तो बनला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. संकटामध्ये आम्ही विश्वासयोग्य राहावं. संकटामध्ये आशा आणि विश्वास आम्ही दृढ धरून राहावं. जी प्रभूवर आम्ही आशा ठेवलेली आहे ती आम्ही कधी सोडू नये आणि विश्वासामध्ये आम्ही कधी मागं पडू नये. आणि म्हणून आम्ही प्रभूची वाणी रोज ऐकावी, रोज देवाचं वचन आम्ही वाचावं. ते वचन आमच्या विश्वासाला मजबूती करतं, दृढ करतं, स्ट्रॉंग बनवतं आणि प्रभूवरची आशा आमची अधिक मजबूत त्या ठिकाणी करतं. हालेलुया. पाचवी गोष्ट आम्हाला बघायला मिळतं, क्षमा आणि व्यावहारिक प्रेम. ज्यावेळेस तो मिस्र देशाचा अधिपती झाला आणि त्याचे भाऊ लोक त्याच्याकडे आले, योसेफाने त्यांना ओळख दिली आणि ओळख दिल्यानंतर ज्यावेळेस याकोब मरण पावला, त्याचा वडील योसेफाचा, त्याचे भाऊ घाबरले की आता आपला बाप मरण पावला. ठीक आहे, बाप होता तोपर्यंत एखाद्या वेळेस योसेफ आपण जे काही त्याच्या संगती वाईट वागलेलो आहे त्याबद्दल त्याने आम्हाला काही शिक्षा केली नाही किंवा आमचा वर बदला त्यांनी घेतला नाही, पण आता बाप मेला. होऊ शकतं योसेफ त्या गोष्टी विसरला नसेल, जो दुर्व्यवहार आम्ही त्याच्या संगती केलेला आहे. होऊ शकतं तो आमचा बदला घेईल, होऊ शकतं तो आम्हाला जेलमध्ये टाकेल, होऊ शकतं एखादाच तो आम्हाला मारून पण टाकेल. सर्व त्याचे भाऊ घाबरले कारण तो अधिपती होता योसेफ. आणि ते म्हटले की आम्हाला क्षमा करा, त्याच्या पाया ते पडले. पण अशा परिस्थितीमध्ये योसेफाने काय केलं बायबल सांगतं, त्यांना क्षमा केली. प्रियांनो, देवाच्या योजनेमध्ये ज्यावेळेस आपण असतो
त्यावेळेस भले आमच्या जीवनामध्ये किती वाईट गोष्टी येऊ, पण आमचा शेवट त्याच्यामध्ये होणार नाही. हालेलुया. त्याच्यात आमचा शेवट नाही लिहिलेला. देव त्याच्यातून बाहेर काढणार आहे. धार्मिकाला बहुत कष्ट होता बायबल सांगतं, परंतु प्रभू त्याला त्याच्यातून सर्वातून बाहेर काढतो. हालेलुया. तो आमचा शेवट नाही, तो आमचा अंत नाही. विश्वासणाऱ्यांचा शेवट विजयामध्ये होतो. प्रेज द लॉर्ड. आणि ह्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की प्रभूने योसेफाच्या जीवनामध्ये कार्य केलं आणि या सर्व परिस्थितीमध्ये प्रभूने त्याला शिकवलं. संकटामध्ये शिकवलं, परीक्षेमध्ये शिकवलं, आणि देवाने त्याला त्याचं जे हृदय आहे ते एक प्रकारे ते बदललं आणि आपल्या भावांविषयी, आपल्या कुटुंबाविषयी जे दुष्ट रीतीने भाऊ त्याच्या संगती वागलेले होते त्याविषयी प्रभूने त्याच्याविषयी त्याच्या मनामध्ये प्रेम निर्माण केलं आणि त्या परिस्थितीमध्ये आपल्या भावांना त्याने क्षमा केली. क्षमेचं हृदय फार मोठं हृदय आहे. हालेलुया. आणि एवढंच केवळ नव्हे तर अशा परिस्थितीमध्ये आपल्या भावांची क्षमा नुसतं केली नाही, तर त्या सर्व काळामध्ये, दुष्काळाच्या काळामध्ये त्याने आपल्या भावांचं त्याच्या कुटुंबाचं आणि सर्वस्वाचं त्यांनी पालनपोषण केलं. हालेलुया. त्यांनी प्रेम दाखवलं आणि सर्व गोष्टींमध्ये त्यांचं पालनपोषण केलं. सर्व उत्तमातल्या उत्तम गोष्टी जे काही त्याला देता येईल त्यांनी ते त्या ठिकाणी केलं. आम्हाला पाहायला मिळतं एक प्रकारे देवाचं प्रेम त्यांनी व्यक्त केलं. प्रियांनो, देव आम्हाला अशा परिस्थितीतून ह्यासाठी नेतो. देवाला जगाने पाहिलेलं नाही. बायबल सांगतं देवाला कधी कोणी पाहिलं नाही, पण प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांनी या जगात पाठवलं आणि देव कोण आहे हे जगाला त्यांनी ओळख करून दिली. आज येशू स्वर्गामध्ये आहे, परंतु जे कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतात त्या प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या जीवनाच्या द्वारे देव जगाला देव कोण आहे हे दाखवत असतं. आणि म्हणून ख्रिस्ताचं प्रेम, क्षमाशीलता ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये प्रतिबिंबित होती जगासमोर, त्यावेळेस जगाला समजतं की देव कोण आहे, प्रभू कोण आहे. आणि योसेफाने दाखवून दिलं त्याच्या क्षमेच्या द्वारे आणि प्रीतीच्या द्वारे की देव कोण आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, आज आम्हाला सुद्धा हे शिकण्यासारखं आहे की जसं योसेफाने आपल्या भावांची क्षमा केली आणि एवढंच केवळ नव्हे तर त्याच्यावर त्यांनी प्रेम दर्शवलं, आम्हाला सुद्धा आमच्या वैऱ्यांवर, दुश्मनांवर आम्हाला त्यांना क्षमा करण्याची गरज आहे. आणि एवढंच केवळ नव्हे तर ख्रिस्ताचं प्रेम आम्हाला त्यांना दाखवण्याची, व्यक्त करण्याची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. आणि शेवटची गोष्ट, अंतिम चांगलं म्हणजे जतन करणं. ह्या सर्व परिस्थितीमध्ये ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये असे प्रसंग येतात, काय घडतं माहिती आहे? देवाचा आमच्याविषयी मोठा हेतू असतो. तो हेतू काय आहे की त्याच्या मोठ्या कराराच्या वचनांची पूर्तता व्हावी. ॲना, हिला माहीत नसेल एखाद्या वेळेस तिने कोणतं मोठं काम केलं, पण आज जगातले सर्व अंध आणि ज्यांना ऐकू येत नाही हे सर्व लोक आज हेलन केलर, ॲना यांना आदर्श मानतात. त्यांच्याद्वारे त्यांना कळतं की कोणीतरी अशी व्यक्ती आली की त्यांना जगण्याचा एक उद्देश दिला. आज अनेक आम्ही पाहतो काही अंध लोक आहेत, आज मोठमोठ्या पदावर कामाला आहेत, चांगले टॅलेंट्स त्यांच्याकडे आहेत. आज ज्या गोष्टी आपल्याला जमत नाही त्या करतात, ते करतात. आमेन. प्रेज द लॉर्ड. कारण कोणीतरी त्यांना रस्ता दाखवला, कोणीतरी त्यांच्या जीवनामध्ये जीवन जगण्याची उमेद त्यांनी निर्माण केली. प्रियांनो, एखादा देव आपल्या जीवनामध्ये आलेल्या दुःखातून आम्हाला काहीतरी शिकवत असेल. एखाद्या वेळेस देवाचे उद्देश तो आमच्या जीवनाद्वारे पूर्णत्वास नेत असेल आणि खूप मोठा उद्देश त्याचा योजनेचा
मध्ये एखाद्याच देव आमचा उपयोग करत असेल, आम्हाला ठाऊक नाही, आम्हाला ते समजणार पण नाही. योसेफ गेला, ॲना, हेलन केलर ते गेल्या, पण आजही जग त्यांनी ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्यांची आठवण करतं. एखादं त्यांच्या काळामध्ये त्यांना एवढं कोणी ओळखत नसेल किंवा त्यांनी जे केलं त्यांच्या कार्याची माहिती त्यांना नसेल, पण आज मात्र त्याचं गांभीर्य, त्याचं महत्त्व आज जगाला पटलेलं आहे. एखादं आम्ही जे काही करत असू, एखादं आज लोकांना त्याची किंमत कळणार नाही, पण कधीतरी पुढे त्यांना समजेल की कोणीतरी असा एक व्यक्ती होता की जो त्यांनी आम्हाला जीवन कशा प्रकारे जगलं पाहिजे, कशा रीतीने आशा आम्ही ठेवली पाहिजे, कशा रीतीने विश्वासामध्ये दृढ राहिलं पाहिजे, कशा रीतीने संकटांवर आम्ही मात केली पाहिजे, आम्हाला त्या व्यक्तीने शिकवलं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आम्हाला माहीत नाही, पण प्रियांनो, देव अनेकदा त्याच्या योजना आम्हाला लगेच प्रगट करत नाही, परंतु त्याच्या योजनेमध्ये आम्ही निश्चित आहोत हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. हालेलुया. योसेफाने आपल्या भावांना सांगितलं, तुम्ही माझं वाईट योजलं, पण देवाची योजना बऱ्यासाठीच होती की तेने करून बहुत लोकांचे प्राण वाचावे, हे तुम्ही आज पाहतच आहात. योसेफाच्या द्वारे देवाने खूप मोठी योजना पूर्ण केली. त्या योजनेमध्ये देवाने त्याला आशीर्वादित केलं. एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार की जेवढे संकट त्याच्या जीवनात आले, जेवढी परीक्षा त्याच्या जीवनात आली, जेवढे दुःख त्याच्या जीवनात आले, प्रभूने त्याला इतकं आशीर्वादित केलं की त्या दुःखाचा विसर त्याला पडला. हालेलुया. देव हे सुद्धा करतो. एखाद्यास तुमच्या जीवनामध्ये आलेले सर्व दुःख जे प्रभूसाठी एखाद्यास तुम्ही सहन करत असाल किंवा केलेले असेल, एक दिवस प्रभू असा आणेल की त्या सर्वाचा विसर तुम्हाला पडेल, त्याच्यातून तुम्हाला बाहेर काढेल आणि अशा ठिकाणी, चांगल्या ठिकाणी तो तुम्हाला नेईल की जेणेकरून त्या दुःखाचा तुम्हाला विसर पडेल. त्याची भरपाई अनेक पटीने तो करेल. योसेफाच्या जीवनामध्ये प्रभूने ते केलं. त्याला सर्व काही दिलं. फारो त्याला म्हटला, तुझ्यासमोर सर्व देश आहे, जे उत्तम ते तुझं आहे, जे उत्तम ते तुझ्या कुटुंबासाठी आहे, तुला जिथं पाहिजे ते त्या ठिकाणी तू राहा, तुला जे उत्तम ते उत्तम मिसर देशाचं ते तुझ्यासाठी आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हे आहे देवाचं. ज्यावेळेस त्याला असं वाटतं ना एखाद्याचा सन्मान करावा, त्यावेळेस अशा प्रकारे तो त्याचा सन्मान करावा. आमेन. मर्दखायाचा सन्मान करायचा होता देवाला. देवाने राजाची झोप उडवली आणि झोप उडवल्यानंतर तो जाऊन जे काही इतिहासाचे पुस्तकं लिहिण्यात आले होते त्याच्या आधी ना, म्हणजे त्या काळामध्ये, ते त्यांनी काढले, वाचायला लागला. आणि त्यावेळेस त्याला कळालं की मर्दखायाने त्याचा प्राण वाचवला होता 2 दुष्ट दासांपासून. आणि मग राजाने विचारलं त्याच्या दासांना की मर्दखायाचं ह्या कारणामुळे काही सत्कार करण्यात आला का? आणि त्याच्या दासाने सांगितलं, नाही नाही, त्याला काहीच करण्यात आलं नाही. बघा कोणती परिस्थिती होती. इकडं हमान नावाचं दुष्ट व्यक्ती मर्दखायाला मारण्याच्या प्लॅनमध्ये होता. योजना तयार झाली होती, सुली चढवण्याचा खांब तयार झाला होता, आणि इकडे देवाची वेगळी योजना सुरू होती. किती अद्भुत आहे आमचा देव बघा, हे ना. इकडं मर्दखायाला मारण्याचा प्लॅन सैतान करत होता, इकडं प्रभू त्याचा सन्मान करण्याचा प्लॅन तयार करत होता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाचं प्रभुत्व, स्वामित्व सर्वांवर आहे. मनुष्याच्या मनावर आहे, परिस्थितीवर आहे, मरणावर आहे, निसर्गावर आहे, सर्व गोष्टीवर आहे. मर्दखायाला काहीच माहीत नव्हतं काय घडतं त्याच्या बाबतीत. त्याचा सन्मान होणार हेही माहीत नव्हतं, त्याला सुलीवर चढवणार हेही माहीत नव्हतं. बिचारा एकदम अनभिज्ञ होता, त्याला कळतच नव्हतं की काय घडणार आहे. दोन्ही गोष्टी चालू होत्या, पण देवाची योजना सफल झाली. भले सैतानाने तुमच्यासाठी किती मोठी योजना केलेली असू द्या, देवाची योजना तुमच्याविषयी जी आहे ती कधी असफल होणार नाही. देवाने जे तुमच्याविषयी ठरवलेलं आहे,
ते तो पूर्ण करेलच. जे चांगलं काम त्यांनी हाती घेतलेलं आहे ते तो पूर्ण करणारच. आमेन. आणि म्हणून प्रियांनो, देवावर विश्वास ठेवूया. निराशेमध्ये, दुःखामध्ये, त्रासामध्ये, अडचणीमध्ये, समस्येमध्ये कशातूनही तुम्ही जात असू द्या, तुम्ही जर देवाच्या योजनामध्ये आहात तर देव तुमच्या बाबतीत उत्तम ते केल्याशिवाय राहणार नाही. तो आपल्या लेकरांना उत्तम ते दिल्या वाचून राहत नाही. बायबल सांगतं त्यांना आशीर्वादित केल्याशिवाय राहत नाही. आणि हे आहे देवाच्या योजना, प्लॅन्स. देव आमच्या जीवनामध्ये सुद्धा त्याच्या योजना तो पूर्ण करणारा देव आहे. फक्त आमचं काम आहे की त्याच्या हातामध्ये स्वतःला पूर्णपणे समर्पित करणं. प्रभू, मला माहित नाही माझ्या जीवनामध्ये का घडत आहे वेळोवेळी, पण मला एक माहित आहे की मी तुझ्या योजनांमध्ये आहे, मी तुझ्या हातामध्ये आहे, मी तुझ्या योजनांचा भाग आहे. एखादं पुढं काय आहे ते मला माहित नाही, पण मला हे माहित आहे की ज्याच्या हातामध्ये माझं भविष्य आहे तो माझा प्रभू आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड.